एका मताने इतिहास घडू शकतो, सरकार बदलू शकतं, मुख्यमंत्री बनता बनता राहू शकतो आणि लोकशाही जिंकू शकते. तर जाणून घेऊ आपण एका मताची किंमत. 1795 साल अमेरिकेच्या इतिहासातला अत्यंत महत्वाचा क्षण. त्या काळात अमेरिकेत जर्मनीतून गेलेल्या लोकांची संख्या जास्त होती. उच्चभ्रू समाजाचा कल जर्मन भाषेकडे होता, म्हणून अमेरिकेची राष्ट्रभाषा जर्मन होण्याची खूप शक्यता होती. पण स्थानिक नागरिकांनी त्याचा विरोध केला आणि मतदान घेण्यात आलं आणि निकाल इंग्रजी. फक्त एका मतांनी जिंकली. पण या एका मतामुळे आज अमेरिकेत इंग्रजी भाषा बोलली जाते. विचार करा, तो एक मतदार मतदानाला गेला नसता तर. 1876 ला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची निवडणूक झाली. सॅम्युएल टिल्टन 184 मतं आणि रुदरफोर्ड हेअर 185 मते. फरक फक्त एका मताचा. आणि रुदरफोर्ड हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. फक्त एक मत आणि देशाचं नेतृत्व बदललं. 1917 साली सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक लढवत होते. निकाल फक्त एका मताने पराभव. होय, भारताचे लोहपुरुष सुद्धा फक्त एका मतामुळे हरले. लोकशाहीचा राजेशाहीवर विजय झाला. 1875 फ्रान्स. देशात राजेशाही ठेवायची की नाही का लोकशाही आणायची म्हणून संसदेत मतदान करण्यात आलं आणि निकाल फक्त एका मताने लोकशाही जिंकली आणि आज फ्रान्स एक लोकशाही देश आहे. 1999 साल अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आणि लोकसभेत अविश्वासाचा ठराव. सरकारच्या बाजूने 269 मते तर विरोधात 270 मते. फरक फक्त एका मताचा आणि या मतामुळे वाजपेयींचं सरकार पडलं आणि इतिहासात नोंद झाली. 2004 कर्नाटक विधानसभेची निवडणूक. संयुक्त जनता दलाचे AR कृष्णमूर्ती आणि काँग्रेसचे R ध्रुव नारायण. कृष्णमूर्ती 40,751 मते आणि ध्रुव नारायण 40,752 मते. फरक फक्त एका मताचा आणि कृष्णमूर्तींच्या ड्रायव्हरने वेळेअभावी त्यावेळी मतदानच केलं नव्हतं. बघा, एक व्यक्ती एक मत आणि निकाल बदलला. मुख्यमंत्रीपद फक्त एका मताने बदललं. 2008 राजस्थान विधानसभेची निवडणूक होती. काँग्रेसचे नेते CP जोशी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते आणि निकाल आला. CP जोशी 62,215 मते आणि विरोधी उमेदवार 62,216 मते. फरक फक्त एक मताचा आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे जोशींची आई, पत्नी आणि ड्रायव्हर यांनी मतदानच केलं नव्हतं. बघा, एका मताची किंमत काय झाली असेल. कारण कोणीतरी मतदान केलं म्हणून ते जिंकू शकले. हे सगळं ऐकल्यावर तुम्ही अजूनही म्हणाल का, माझ्या एका मताने काय फरक पडणार? इतिहास सांगतो, एका मताने देश बदलतो, एका मताने सरकार पडतं आणि एका मतानेच भविष्य ठरतं. म्हणून पुढच्या वेळी मतदान नक्की करा. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या DBS चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.